चिमुकलं जग भाग 9 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. इथल्या मार्केटची मला फार माहिती नाही, तेव्हा मला जरा गाईड कर. पहिल्यांदा तुझ्या साड्याच घेऊ, शिरीष म्हणाला. बरं. आनंदीला गिरीशचा राग येत होता. तो आला असता तर निदान तिची भीती चेपली असती. आता यांच्याबरोबर काय बोलायचं? आणि यांनी विचारलं की मगाशी माझ्याबद्दल एवढं वाईट का बोलत होतीस, तर काय उत्तर द्यायचं? पण सुदैवाने अजूनपर्यंत तरी तसं काही घडलं नव्हतं. काय गं, कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवतेस तू? त्याने विचारलं. केमिस्ट्री. अच्छा. नाही, मला आपलं वाटलं मराठी वगैरे शिकवतेस की काय. काय आहे ना, एकाच व्यक्तीला एवढी विशेषणं दिलीस, तीही शोधून शोधून. नाही का? त्याने खोचकपणे विचारल्यावर तिने हळूच खिडकीच्या बाहेर पाहिलं. काय बोलावं कळलंच नाही तिला. तेवढ्यात त्याने पुन्हा हाक मारली. आनंदी, खरं सांग गं, तुला खरंच वाटतं मी एवढा वाईट माणूस आहे म्हणून? मग मात्र तिला कसं तरीच वाटलं. अहो तसं नाही, उगीच भावनेच्या भरात काहीतरी बोलून गेले मी. सॉरी. मग थोडा वेळ कुणी काही बोललं नाही. इथून राईटला. इथे सगळी साड्यांची दुकानं आहेत, आनंदी म्हणाली. ओके. त्याने गाडी ती म्हणेल तशी वळवली. पार्किंग पाहून पार्क केली. कोणत्या दुकानात जायचं आहे? त्याने विचारलं. या, इथे व्हरायटी पण आहे आणि रिजनेबल पण आहेत, ती म्हणाली. त्यावर तो हलकेच हसला. अगं, पैशांची चिंता नको करूस. लग्न हे एकदाच होत असतं. तुला आवडतील त्या आणि तेवढ्या साड्या घे, असं म्हणत तो दुकानात शिरला. साहेब, जरा चांगल्या साड्या दाखवा, शिरीष म्हणाला. बरं, पार्टीसाठी पाहिजे की लग्नासाठी? दुकानदाराने विचारलं. लग्नासाठीच पाहिजे. अच्छा. जवळचं लग्न आहे की लांबचं? पुन्हा दुकानदाराने विचारलं. अहो, यांचं स्वतःचं लग्न आहे, आनंदीकडे बोट दाखवत शिरीष म्हणाला. ओ अच्छा, म्हणजे तुमचंच लग्न आहे ताई. या, मग तुम्हाला शालू पण दाखवतो आणि साड्या पण दाखवतो. या इथे बसा, असं म्हणत त्याने समोरच्या गादीवर बसण्याची खूण केली. आनंदी निमूटपणे जाऊन बसली. तिच्या कानापाशी येऊन शिरीष म्हणाला. तू काय ते बघून घे, मी तिथे मागे स्टूलवर बसलोय, असं म्हणत तो मागे जाऊन मोबाईल घेऊन बसला. दुकानदाराने निरनिराळ्या साड्या दाखवल्या, शालू दाखवले. आनंदीला वाटलं, काकू किंवा निदान गिरीश असला असता तर बरं झालं असतं. त्या दोघांना विचारून तरी निदान चॉईस करता आली असती. हे येऊन यांचा उपयोग काय? मागे जाऊन सिंहासनावर बसलेत नुसते. हां ताई, कोणती साडी पसंत झाली तुमची? दुकानदाराने असं विचारताच ती म्हणाली. मी जरा एक फोन करून सल्ला घेऊ का? थोडं ना कन्फ्युजन झालं आहे. हो, विचारा ना, दुकानदार म्हणाला. तिने पहिल्यांदा नूतनताईंना फोन केला. काय ग आनंदी, काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही काकू, साडी कोणती घेऊ ते कळतच नाही आहे. तुम्हाला मी व्हिडिओ कॉल करू का? तिने विचारलं. अगं, शिरीष आहे ना सोबत, त्याला विचार ना. आता त्याच्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या, आमची पसंती काय करायची आहे? आणि असंही मी सोनाराच्या दुकानात आहे, इथे व्हिडिओ कॉल चालणारच नाही. नूतनताई असं म्हणताच आनंदी थोडी खट्टू झाली. बरं, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला आणि लगेच गिरीशला फोन लावला. त्या पठ्ठ्याने तर फोन उचललाच नाही. आता काय करायचं? आनंदीने मग मागे शिरीषकडे पाहिलं. त्याचं तर साधं लक्षसुद्धा नव्हतं. उगीच त्यांना विचारायला जायचं आणि कामात असायचे तर आणखीन चिडतील. तिला तो पहिल्या भेटीचा प्रसंग आठवला. जाऊ दे, आपणच कोणती तरी निवडूया, असं म्हणत तिने 2-3 साड्या खांद्यावर टाकून पाहिल्या. आरशात स्वतःला न्याहाळलं. सगळ्याच छान दिसत होत्या. तिने पुन्हा एकदा शिरीषकडे पाहिलं. त्याने पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि पुन्हा फोनमध्ये कुणाशी तरी बोलत राहिला. मग आनंदीने स्वतःच काय ते ठरवलं. हां दादा, ही एक द्या आणि ही एक द्या, असं म्हणत तिने 2 साड्या घेतल्या. शालू कोणता घ्यावा ते मात्र कळत नव्हतं. 2-3 तिने बाजूला काढून ठेवले होते, पण फिक्स काही करता येत नव्हतं. तिने पुन्हा मागे पाहिलं. शिरीष फोनवर काहीतरी मेसेज टाईप करत होता. ती अर्धा मिनटं थांबलीसुद्धा, पण मग तिने हिंमत करून त्याला हाक मारलीच. अहो, शिरीषचं काही लक्ष गेलं नाही. यावेळेस तिने आणखी मोठ्याने हाक मारली. अहो, तरीही त्याचं लक्ष नव्हतं. मग तोंडातून चुकूनच बाहेर पडलं, शिरीष. तसं त्याने चमकून पाहिलं. पटकन नाव घेतलं म्हणून तिने जीभ चावली. तो पुढे आला. काय झालं? अहो, साड्यांची पसंती झाली आहे, पण शालू कोणता घेऊ समजत नाही आहे, जरा मदत करता का? तिने विचारलं. तुला कोणता आवडला? त्याने विचारलं. हे 2 काढले आहेत, जांभळा आणि निळा. तुम्हाला कोणता चांगला वाटतोय? त्याच्याकडे पाहत तिने विचारलं. खरं सांगू,
मला तो कोनफळी रंगाचा आवडला होता. या दोन्ही रंगांपेक्षा तो तुझ्यावर जास्त खुलून दिसत होता. तो असं म्हणताच ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा तोच शालू तिला आवडला होता. पण तो शालू साड्यांच्या खाली कुठेतरी गेला होता. म्हणजे शिरीषचं आपल्याकडे लक्ष होतं तर हे हे समजून ती मोहरली. दुकानदार म्हणाला, बघा ताई, साहेबांचं किती बारीक लक्ष आहे तुमच्यावर. दोघेही हसले. दादा, मग कोनफळी रंगाचा शालू द्या, ती म्हणाली. अगं, मी म्हणतो म्हणून नको घेऊस. तुला नक्की आवडलाय का, शिरीषने विचारलं. तुम्हाला आवडला ना, मग मलाही आवडला, ती म्हणाली. तुम्ही पॉलिश वगैरे करून ठेवा, उद्या कुणाला तरी पाठवेन मी, असं म्हणत ती उठू लागली. काय गं, काय झालं? एवढ्या लवकर झाली शॉपिंग, त्याने विचारलं. हो, शालू घेतला आणि या साड्या घेतल्या. तिने घेतलेल्या 2 साड्या दाखवल्या. 2च साड्या? अगं, आईचा फोन होता. निदान डझनभर तरी साड्या घे असं म्हणाली ती मला. अहो, डझनभर? नको नको, एवढ्या काय करायच्या आहेत? आणि तशा माझ्याकडे आहेत माझ्या, आनंदी म्हणाली. तरीही डझनभर साड्या तुला घ्याव्याच लागतील, नाहीतर आई मला ओरडेल हं. तेवढ्यात दुकानदार म्हणाला, घ्या हो ताई, डझनभर साड्या घे असं म्हणणारा नवरा दुर्मिळच असतो, त्यालासुद्धा भाग्य लागतं. अहो दादा, तुम्ही जरा छान डिझायनर साड्या दाखवा. दादा, तुम्ही जरा छान डिझायनर भारीतल्या साड्या दाखवा, शिरीष म्हणाला. शेवटी मग त्यानेच चांगल्या भारीतल्या डिझायनर साड्या काढायला लावल्या. ही बघ, किती छान साडी आहे ही. आणि हा कलर बघ, किती पेस्टल कलर आहे. आणि ही सुद्धा घे. त्यावरच्या किमती पाहूनच आनंदीचा जीव वर खाली होत होता. अहो नको नको, एवढ्या साड्या काय करायच्या आहेत? सारखं सारखं ती तेच म्हणत होती. गप्प बस ग, सारखं सारखं तेच काय बोलतेस? तो जरा चिडला, मग ती शांत झाली. हो नाही करता करता डझनभर साड्या घेतल्या आणि मग ते गाडीत बसले. एवढी मोठी शॉपिंग आनंदीने आयुष्यात पहिल्यांदाच केली होती. अजून काही घ्यायचं आहे का, त्याने विचारलं. नाहीतर आमच्या मागे आणखीन एक विशेषण लागेल, कंजूस, हसत हसत तो म्हणाला. ती पटकन बोलून गेली. नाही हो, तुम्ही तर फार दिलदार आहात. खरं सांगू, मराठी माणसं फार कंजूस नसतातच. कंजूस तर जैन आणि मारवाडी. ती असं बोलताच शिरीष एकदम भडकला. आनंदी, त्याचा चेहरा लालबुंद झाला. आनंदीच्या तोंडातून चुकून जैन हा शब्द निघाला आणि भरत आलेली खपली पुन्हा निघाली. आता आपण काय बोलून गेलो? बिचाऱ्या आनंदीला कळलंच नाही. ती घाबरली. कोणत्या गोष्टीवर सॉरी म्हणावं हेच तिला कळेना. ती आश्चर्यानेच पाहत राहिली. हळूहळू तोच आपला शांत झाला. सॉरी, तो म्हणाला आणि मग त्याने गाडी स्टार्ट केली. आनंदीला आता खूप काळजी वाटू लागली होती. यांचा स्वभाव आहे तरी कसा? कधीही राग येतो, कधीही राग जातो, कशावरूनही येतो. काय म्हणावं काय या माणसाला, असा विचार करत असतानाच ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. मला तर बाई काही कळतच नाही. काय कळत नाही तुला, त्याने विचारलं. काही नाही, ती म्हणाली. आता तू काहीतरी म्हणालीस ना, कळत नाही, तेच विचारतोय. काय कळत नाही तुला, त्याने पुन्हा विचारलं. अहो म्हणजे या एवढ्या साड्यांवर कोणकोणत्या बांगड्या घ्याव्यात हे कळत नाही असं म्हटलं. आता तुमचे कपडे खरेदी करायला जाऊया का, विषय बदलत तिने विचारलं. हो, मग इथून पुढे लेफ्टला घ्या. त्याने गाडी दुकानापाशी थांबवली. दोघेही दुकानात शिरले. त्याने हळूच आनंदीला विचारलं. काय गं, शेरवानी घेऊ की जब्बा पायजमा? तुम्हाला आवडेल ते घ्या. तू सजेस्ट कर ना, त्याने आग्रहाने विचारलं. शेरवानी घ्या, छान दिसेल, ती म्हणाली. तोही छान हसला. विधीच्या वेळेस तू निळी साडी घालणार आहेस ना, मग त्याला मॅचिंग अशीच शेरवानी घेतो मी, तो म्हणाला. तिला पुन्हा हसू आलं. दोघांच्या पसंतीने त्याने एक शेरवानी घेतली. संध्याकाळसाठी आणखीन एक ब्लेझर घेतलं. बस झाले 2च कपडे, तिने आश्चर्याने विचारलं. हो, पुरुषांना काय करायचे तेवढे कपडे, ते सगळे नखरे बायकांनी करायचे, तो म्हणाला. बरं, झाली ना तुझी शॉपिंग, निघूया घरी, त्याने विचारलं. त्याच्या पाठोपाठ काहीही न बोलता ती बाहेर पडली. तिला वाटलेलं तो म्हणेल, आपण कुठेतरी फिरायला जायचं का, किंवा निदान हॉटेलमध्ये तरी. तो तसं काही म्हणाला नाही. खरं तर आनंदीला जाम भूक लागली होती. आता यांच्या जागी जर गिरीश असला असता तर त्या दोघांनी किती मजा केली असती. भेळपुरी खाल्ली असती, पाणीपुरी खाल्ली असती, अगदी आंदूगिरी केली असती. हा शिरीष पण अगदी बावळट आहे. आला असता माझ्याबरोबर तर काय झालं असतं? पुन्हा एकदा ती तोंडातल्या तोंडात पुटपुटून गेली. मूर्ख कुठला.
काय म्हणालीस तू? शिरीषने विचारलं. तशी ती दचकली. काही नाही, मी कुठे काय म्हणाले? तू आत्ता म्हणालीस मूर्ख कुठला म्हणून. तुला मी मूर्ख वाटलो की काय? शिरीषने रागाने तिच्याकडे पाहिलं. ते तुम्हाला नाही हो म्हटलं मी. मग मग कुणाला म्हटलंस? तो माणूस रस्ता क्रॉस करताना गाणी ऐकत चालला होता त्याला म्हटलं. माणूस? कुठला माणूस? इकडे तिकडे पाहत शिरीषने विचारलं. अहो गेला तो त्या बाजूला, जाऊ दे. काहीतरी थाप मारायची म्हणून आनंदीने थाप मारून टाकली. बाप रे, आपण आपल्या विचारात फारच चाललोय. चुकून काहीतरी तोंडातून शब्द बाहेर पडतोय आपल्या. आता काळजी घ्यायला हवी असं वाटून आनंदी थोडी सावध झाली. अजून काही घ्यायचं आहे की सरळ घरीच जायचं आहे? त्याने विचारलं. नाही, काही नाही घ्यायचं, ती म्हणाली. पण सरळ घरी जाऊया पेक्षा कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊया, काहीतरी खाऊया असं तिला बोलावंसं वाटत होतं. पण का कुणास ठाऊक यांच्याशी बोलणं तेवढं फ्री वाटत नव्हतं. उगीच पटकन आपण काहीतरी बोलायचं, त्यावर ते काहीतरी बोलणार. ते घरी आले तेव्हा दुपारचे 2 वाजून गेले होते. शिरीषने सगळ्या बॅग्स घरात आणून ठेवल्या. आनंदी त्याच्या पाठोपाठ त्यांच्याच घरी गेली. सकाळी येताना तिने बाबांपुरती थोडं जेवण बनवलं होतं. तिला वाटून गेलं थोडं जास्त बनवलं असतं तर बरंच झालं असतं. आता निदान जेवता तरी आलं असतं. मागून शिरीष आलाच. आनंदी, मी हातपाय धुवून घेतो, मला जेवण वाढ. अरे बापरे, आता काय करायचं? नूतन काकूंनी जेवण केलं आहे की नाही माहीत नाही असं म्हणत ती किचनमध्ये गेली आणि पाहते तर काय, काहीच जेवण करून गेल्या नव्हत्या काकू. आता काय करणार? यांना तर सडकून भूक लागली आहे. जेवण नाही आहे असं म्हटल्यावर पुन्हा चिडतील आता. तिने पटकन हातपाय धुतले, फ्रीज उघडला, त्यातल्या भाज्या काढल्या. आधी वरण भाताचा कुकरच लावून घेऊया असा विचार करत तिने तांदळाचा डबा बाहेर काढला. तेवढ्यात शिरीषचा पुन्हा बाहेरून आवाज आला. आनंदी, जेवण वाढतेस ना? अगं वाढ लवकर, मला भूक लागली आहे. आनंदी यावेळेस काही बोलली नाही. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ती कामं आटपत होती. 5 मिनिटं झाली तरी अजूनही ही जेवण कशी वाढत नाही? पाहिला शिरीष आत आला. काय ग, जेवण का वाढत नाही आहेस? वैतागत त्याने विचारलं. आत येऊन पाहतो तर काय, कुकर अजून गॅसवरच आहे. हे काय, अजून जेवण तयार नाही? त्याने विचारलं. अहो सकाळी नाही केलं, मला वाटलं. घाबरत घाबरत ती म्हणाली. काय वाटलं तुला? आपण बाहेरून जेवून येऊ? ती गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत राहिली. मग हसतच तो म्हणाला. तसं बाहेरच जेवून यायला हवं होतं आपण, पण कालपासून मला जरा ॲसिडिटीसारखं वाटतंय म्हणून मुद्दामूनच बाहेरचं जेवण टाळलं. चालेल ना? तो असं म्हणताच तिला हायसं वाटलं. थोडा वेळ थांबा हां, 15-20 मिनिटात सगळं जेवण करते मी. असू दे गं, तू एकटी तरी काय काय करणार? मी करतो तुला मदत. अहो नको, राहू दे. असू दे, मी बेसनाचे पोळे करतो, आज तू माझ्या हातचे टेस्ट कर असं म्हणत त्याने कांदा टोमॅटो कापायला घेतला. आनंदीला आश्चर्यच वाटलं. अगदी बारीक कांदा टोमॅटो तो कापत होता. आईने ना मला सगळं जेवण शिकवलं आहे. कधी कधी आई बाबा फिरायला जायचे तेव्हा गिरीसाठी आणि माझ्यासाठी मीच करायचो जेवण. आनंदी, आई म्हणत होती तुला कुकिंगची आवड आहे म्हणून. मलासुद्धा कुकिंग करायला फार आवडतं. म्हणजे कधी घरी असलो ना की आईला मी मदत करतच असतो. तू तिथे आलीस ना की मी तुलाही मदत करीन हां. तो पटकन बोलून गेला. आनंदी, तू बोल ना काहीतरी. मीच बोलतोय मगापासून, शिरीष म्हणाला. तुम्हीच बोला, ऐकायला छान वाटतंय मला, ती म्हणाली. एक सांगू का, तू मला अहो जाहो नको करूस. गिरीशला कसं छान अरे तुरे करतेस. मीही काही फार मोठा नाही, आमच्या दोघांमध्ये 2 वर्षांचाच फरक आहे. मलासुद्धा अरे तुरे कर, शिरीष म्हणाला. अहो गिरी आणि माझं नातं वेगळं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून त्याची आणि माझी छान मैत्री झाली म्हणून त्याला अरे तुरे करायला जमलं मला, ती म्हणाली. मग माझ्याशी फ्रेंडशिप करायची नाही तुला? शिरीषने असं विचारताच ती पटकन म्हणाली. नाही तसं नाही, पण आपलं नातं जरा वेगळं आहे ना. अच्छा, काय नातं आहे आपलं? डोळे मिचकावत त्याने विचारलं. ती लाजली. आनंदी आणि शिरीष हसत खेळत गप्पा मारत होते. तेवढ्यात विश्वराज आणि नूतनताई खरेदी करून घरी आले. त्या दोघांचा आवाज आणि गप्पा ऐकून नूतनताईंना तर आश्चर्यच वाटलं. उंबरठ्यातूनच त्यांनी विचारलं. काय झाली का शॉपिंग? अरे वा, जोडीने जेवण चाललंय. छान छान, आम्हालासुद्धा थोडं काहीतरी द्या हं, आम्हीसुद्धा बाहेरून खाऊन आलेलो नाही. दोघांनाही जरा लाजच वाटली. विश्वराज म्हणाले. काय रे शिरीष, तिला एखाद्या छान हॉटेलमध्ये घेऊन जायचंस ना, ते सोडून तिला घरी येऊन कामाला लावलंस. मूर्ख लेकाचा.
असा कसा रे तू अनरोमॅन्टिक? तेवढ्यात शिरीषची बाजू घेत आनंदी म्हणाली, अहो नाही काका, ते म्हणतच होते आपण बाहेर जेऊया. मीच त्यांना म्हटलं की बाहेरचं नको खायला, उगीच ॲसिडिटीचा त्रास होतो ना, आपण घरी जाऊन काहीतरी करू. पाहिलंत ना हो कशी नवऱ्याची बाजू घेते ती, नूतनताई हसत हसत म्हणाल्या. सफाईदारपणे खोटं बोलून बाबांच्या ओरड्यापासून आपल्याला वाचवलं म्हणून शिरीष तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिला. अरे विशू, हे बघ, आनंदीला सांगून दागिन्यांचा डबा तर मी काढून ठेवलाय. आता नवीन दागिने घडवणं माझ्याच्याने नाही रे होणार. तेव्हा या सगळ्या दागिन्यांना पॉलिश करून आणशील का? आणि हो, यात थोडे पैसे आहेत. शिरीषसाठी माझ्याकडून एक अंगठी आणि चेन घे. तब्येत ठीक असली तर जुळवाजुळव करून एक ब्रेसलेटसुद्धा घ्यायचं होतं माझ्या मनात. खरं तर माझ्या गिरीशला आणि तुम्हा दोघांनासुद्धा काही ना काहीतरी घ्यायची इच्छा होती. पण बघ ना, मी असा जागेवर पडलोय. बोलताना सुद्धा सत्यजितांना दम लागला. आवाज कापरा झाला. सत्या, उगीच नको त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस रे. तू केलंस काय, मी केलं काय? आपण काय परके आहोत का? आणि आनंदीसारखा एवढा मोठा दागिना आम्हाला दिलास, आता आम्हाला काही नको. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत विश्वराज म्हणाले, तरीही मी सांगतो म्हणून तेवढं तरी कर, नाही म्हणू नकोस. सत्यजितांनी आग्रह केला म्हणून विश्वराजांना दागिन्याचा डबा पॉलिशसाठी न्यावा लागला. सत्यजितांना उत्साह फार असला तरी त्यांची प्रकृती तेवढी स्थिर नव्हती. विश्वराजांना त्यांची काळजी वाटतच होती, पण त्याहीपेक्षा त्याच बरोबरीने घरात घेतलेलं शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अशीच ते देवाला सतत प्रार्थना करत होते. आपल्या क्रूश झालेल्या वडिलांकडे पाहून आनंदीचा जीव तुटत होता. बाबा, सगळं तुमच्या मनासारखं होत आहे ना? त्यांना जवळ घेत आनंदीने विचारलं. अगदी माझ्या मनासारखं होतं आहे. पण आंदू, तू खुश आहेस ना गं? आणि बघ, काही काळजी करू नकोस. काका काकू तुझी खूप काळजी घेतील, माझ्यासारखंच तुझ्यावर प्रेम करतील. पण तूही त्यांचं मन जप हां. त्यांना वाईट वाटेल असं कधीच वागू नकोस. गिरीशसारखा दीर मित्राच्या भावाच्या रूपाने तुला मिळाला आहे हे तुझं भाग्य. आणि शिरीषसारखा गुणी सज्जन निर्व्यसनी प्रेमळ नवरा मिळाला हे परमभाग्य. काहीतरी पुण्य केलं होतं, त्याचं फळ मिळालं बघ. मनावरचं सगळं दडपण उतरलं आहे माझ्या. मला खूप चांगलं वाटतंय. गुरवांचा फोन अजून तरी आलेला नाही. बहुतेक 2-3 दिवसातच मुहूर्त ठरेल. तुला चालेल ना? आनंदीने मानेनेच हो असं सांगितलं. गुरवांच्या मदतीने परवा दिवशीचा मुहूर्त ठरला. अगदी साध्या पद्धतीने लग्न करूया, रिसेप्शनचं वगैरे शहरात जाऊन पाहू असं ठरलं. त्यामुळे पत्रिकेचा वगैरे फार गोंधळ नव्हता. देवाला ठेवण्यापुरती 5 पत्रिका तेवढ्या गिरीशने प्रिंट करून आणल्या. तुम्हाला जी काही खरेदी करायची आहे ना, ती आजच्या आज करून घ्या. उद्यापासून तुम्हाला बाहेर जाता यायचं नाही. साखरपुडा, हळद सगळं एकदमच करणार आहोत आपण. मग कुठे बाहेर पडता यायचं नाही हं. नूतनताई असं म्हणाल्यावर आनंदी आणि शिरीष काळजीत पडली. छोटी मोठी खरेदी तर राहिलीच होती. दुपारी जेवण झाल्यानंतर आनंदीने शिरीषला विचारलं, अहो, माझी छोटी मोठी खरेदी करायची बाकी आहे. संध्याकाळी जाऊया आपण. गिरीशसुद्धा तिथेच बसला होता. अगं, वाटल्यास मी येतो ना तुझ्याबरोबर आनंदी, आपण दोघे जाऊ. पण यावेळेस आनंदीला गिरीशबरोबर जायचं नव्हतं. ती पटकन म्हणाली, अरे नको, तुलासुद्धा किती कामं आहेत, मी जाईन ना यांच्याबरोबर. मग तिला मुद्दामच चिडवत गिरीश म्हणाला, असू दे गं, दादा बघ किती दमलाय, मी येतो तुझ्याबरोबर. मला सांग, काय काय घ्यायचं आहे तुला? नको गिरी, तू बाकी सगळी व्यवस्था बघ, खरेदीचं आम्ही पाहतो. अरे, कामं पण वाटून घ्यायला हवीत की नको? शिरीष म्हणाला. वा रे वा वा वा, आता माझी अडचण होऊ लागली ना तुम्हाला. दुधातली माशी काढून फेकावी असं वागताय तुम्ही दोघं माझ्याशी. तो असं म्हणताच आनंदीलाच कसं तरी झालं. अरे तसं नाही गिरी, बरं तूही चल आमच्यासोबत. तू तर काही बोलूच नकोस ग आनंदी. जा, तुम्ही दोघंच जा, तुमच्याबरोबर नाही यायचं मला, असं म्हणतो मुद्दामूनच तिथून निघून गेला. अहो, गिरीशला राग आला का? मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तुम्ही असलात ना की कामं कशी पटापट होतात ना. ती म्हणाली. अच्छा? आपल्या भुवया उंचावत शिरीषने विचारलं. ती थोडी लाजली. तिचा हात हातात घेत शिरीष बोलू लागला. अगं, तू गिरीशची काळजी नको करूस. तो असाच नौटंकी आहे, थोड्या वेळाने येईल दादा दादा करत. शिरीष असं म्हणतो न म्हणतो तोपर्यंत गिरीश मोबाईल घेऊन आला आणि त्याने दोघांचा हातात हात घेतलेला फोटो क्लिक केला.
आनंदीला लाज वाटली. तिने पटकन हात काढून घेतला. आता कळलं मला आनंदी, तुला शॉपिंगला दादा का हवाय ते, तिला चिडवत गिरीश म्हणाला. गिरी थांब, बघतेस तुला, असं म्हणून त्याच्या पाठीत गुद्दा घालायला ती मागे धावली आणि गिरीश तिला चुकवून पुढे पळत राहिला. त्या दोघांचा अल्लडपणा, बालिशपणा, त्यांची ती मैत्री पाहून शिरीषला खूप छान वाटलं. तो मनापासून हसला. गिरीश धावता धावता एकदम जाऊन धडकला तो डायरेक्ट विश्वराजांवरच. अरे अरे मूर्खा, काय चालवलंयस घरात? उगीच धावपळ कशाला करतोयस? विश्वराज ओरडताच गिरीश आणि आनंदी दोघे जागच्या जागी थांबले. काय रे गिरीश, अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? आता तुझा धक्का लागून मी पडलो असतो म्हणजे? विश्वराजाने चांगलाच दम भरला. अहो बाबा, माझी काही चुकी नाही, ही आनंदीच माझ्या मागे लागली आहे. आता काका आपल्याला ओरडणार की काय, अशा भीतीनेच आनंदी त्यांच्याकडे पाहू लागली. पण लगेचच विश्वराजांचा आवाज अगदी नरम झाला. बाळ आनंदी, अशी उगीच धावपळ करू नये. आता आपलं लग्न आहे की नाही, उगीच पडलीस, हातापायाला लागलं तर केवढ्यात पडेल. हा एक मूर्ख आहे, तू कुठे त्याच्या नादाला लागतेस? सॉरी काका, आनंदी म्हणाली. तिच्या डोक्यावर हात ठेवत विश्वराज म्हणाले. सॉरी नको म्हणूस, तू शहाणी आहेस ना. तू शहाणी आहेस ना, मग थोडे दिवस जरा काळजीपूर्वक वागायचं. जा, नूतनला सांग मी बोलावलंय म्हणून, आम्हाला काही कामांची लिस्ट करायची आहे. गिरीशकडे डोळे वटारत आनंदी गुपचूप निघून गेली. शिरीष शांतपणे अंगणात बसला होता. मनात असंख्य विचार येत होते. आता खुशी काय करत असेल? तिने एवढा मोठा निर्णय कसा घेतला असेल? ती आयुष्यात पुढे गेली, पण आपल्याला विसरली असेल का? आपण आनंदीशी लग्नाला तयार झालो आहे, एक मोठी जबाबदारी घेतली आहे, पण आपण ती व्यवस्थित पार पडू शकतो का? आई म्हणते तशी आनंदी चांगलीच आहे, ती आनंदीच राहिली पाहिजे याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आनंदी समंजस आहे, पण खुशीसारखी मॅच्युअर्ड नाही. आपल्याला राग यायचा तेव्हा खुशी आपल्याला तो आपला वेळ घेऊ द्यायची, त्याच्यानंतर आपली चूक समजावून सांगायची. पण आनंदी बिचारी साधी आहे. आपण चिडलो, रागावलो, ओरडलो तर ती घाबरते, सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते. कदाचित हे नातं नवीन नवीन जुळतंय म्हणून असेल, किंवा मग तिचा स्वभावच तसा असेल. पण आपण मात्र आपल्या रागावर कंट्रोल करायला हवा. मगाशी तिच्या तोंडातून जैन मारवाडी कंजूस असं निघून गेलं तेव्हा आपण किती भडकलो. त्या बिचारीला कळलंसुद्धा नाही की आपण नेमकं का भडकलो. कधी कधी वाटतं आपल्या आणि खुशीबद्दल आनंदीला सगळं सांगून टाकावं, पण भीती वाटते ती काय रिॲक्ट करेल. आपण तिच्याशी लग्न जबरदस्तीने करतो आहोत असंच तिला वाटेल, आणि मग तिने लग्नाला नकार दिला तर सत्यजित काकांचं काय होईल, आणि आपले बाबा. पण एवढं मोठं सत्य तिच्यापासून लपवून तरी कसं ठेवायचं? आपण तर तिला साधं विचारलंसुद्धा नाही की ती तरी आपल्याशी लग्नाला मनापासून तयार आहे की नाही, की सत्यजित काकांमुळे तिला आपल्याला होकार द्यावा लागतोय. एकमेकांचं मन, भावना जाणून घ्यायला नियतीने आम्हाला वेळसुद्धा दिला नाही. आपल्याबरोबर चांगलं घडतंय, चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेय, पण ते समजायला आणि पचवायलासुद्धा माणसाला वेळ हा हवाच असतो. शनिवारपर्यंत तर आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं की आपलं आयुष्य असं वळण घेणार आहे. ही कोण कुठली मुलगी आता आपली बायको होणार, आणि त्या बिचाऱ्या आनंदीला तरी काय वाटत असेल? पहिल्याच भेटीत ज्या मुलाने आपला एवढा अपमान केला तोच मुलगा तिचा आता नवरा होणार आहे. एका क्षणात तिचं आयुष्य बदलणार आहे. इथलं घर, इथली माणसं, तिची नोकरी, तिचं गाव सगळं सोडून तिला दुसऱ्याच ठिकाणी, दुसऱ्याच घरी, दुसऱ्याच शहरी, दुसऱ्या माणसांमध्ये राहायला जावं लागणार आहे. तिच्या मनाची घालमेल किती मोठी असेल. आपल्याबरोबर तरी शेअर करायला आई आहे, गिरी आहे. ती बिचारी आपलं दुःख कुणाला सांगेल? तिच्यासाठी आता सगळ्यात जवळची व्यक्ती आपणच आहोत. आपला स्वभाव गिरीशसारखा बोलका नाही, पण तरीही आपण तिचं मन आता जपायला हवं. आनंदी, आता जी काही खरेदी राहिली आहे ती संध्याकाळीच करून या. आणि अहो तुम्ही सत्यजित भाऊजींना इथेच घेऊन या, नूतनताई म्हणाल्या. हो ग, माझ्याही मनात तेच होतं. थोडा थोडा उठायला लागलाय तो. आता मी तिथेच होतो ना, माझ्याशी गप्पासुद्धा मारल्या. लेकीचं लग्न आहे म्हणून जाम खुश आहेत साहेब, विश्वराज म्हणाले. संध्याकाळी आनंदी आणि शिरीष दोघेही पुन्हा खरेदीला गेले. अहो, माझ्या मनात एक इच्छा होती, आनंदी म्हणाली. बोल की मग. आपण देवळात जाऊन मग खरेदीला जाऊया का? म्हणजे शुभकार्य आहे ना, तिने विचारलं. चालेल, तसंही मला तुझ्याशी बोलायचंच होतं. शिरीष असं म्हणताच ती जरा चिंतेत पडली. कशाबद्दल? तिने विचारलं. खास काही नाही गं,
चिंतेचा तर अजिबात विषय नाही. सहजच बोलायचं होतं. तो म्हणाला. दोघेही देवळात गेले. तिथून बाहेर पडताना बाहेरच्या झाडाच्या कट्ट्यावर बसले. आनंदी, एक विचारू? हे लग्न तू जबरदस्तीने करत नाही आहेस ना? शिरीषने असं विचारताच आनंदीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मला माहिती आहे, माझ्याबद्दल तुझं फार चांगलं मत नाही. पण तू जसं आणि जेवढं समजतेस ना, तेवढंही वाईट नाही ग मी. हां, कधी कधी रागावरचं नियंत्रण सुटतं माझं. पण तसा डिसेंट मुलगा आहे मी. त्याला पाहून ती फक्त हसली. बोल ना काहीतरी. बाकी लोकांशी कसं बोलत असतेस तू, तसं माझ्याशी का नाही बोलत? माझ्याशी बोलायला आवडत नाही तुला? त्याने विचारलं. नाही, तसं नाही. मग कसं? माझी भीती वाटते तुला? शिरीषने विचारलं. पण आनंदी काहीच बोलली नाही. नजर वर करून सुद्धा ती त्याच्याकडे पाहत नव्हती. तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने पुन्हा विचारलं. माझी भीती वाटते तुला? थोडी. तेही ती हलक्या आवाजात म्हणाली. घाबरू नकोस हं, पुन्हा नाही ओरडणार मी. आणि समजा मी चिडलो, तुझ्यावर चिडायचं नाही, ओरडायचं नाही हे विसरलो, तर लगेच तू मला आठवण करून दे. त्याचं बोलणं ऐकून ती गालातल्या गालात हसली. आनंदी, खरंच सांग, हे लग्न तू जबरदस्तीने करत नाहीस ना? तुला मी आवडलो आहे ना? प्लीज उत्तर दे. तो असं म्हणताच तिने पहिल्यांदा नाही अशी मान हलवली आणि मग हो अशा अर्थाने मान हलवली. हे काय आनंदी, याचा अर्थ काय? अहो, म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे, ती म्हणाली. तसे त्याने डोळे मिचकावले. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं. मलाही खरं तर तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता. तुमच्यावर लग्नासाठी कसलं दडपण नाही ना? तुम्हीसुद्धा मनापासून होकार दिला आहे ना? तिने हा प्रश्न विचारल्यावर शिरीष क्षणभर पाहू लागला. हे बघ आनंदी, इतरांची लग्न ठरतात तसं आपल्या बाबतीत नाही झालं. खरं आहे हे. आपण अचानकच भेटलो. त्यात सुरुवातीला चिडचिडच जास्त झाली. पण त्याचा अर्थ तू मला आवडत नाहीस असं नाही. कधी कधी आयुष्यात अनेक वळणं येतात. कुठल्या तरी वळणावर आपल्याला थांबावंच लागतं. नव्हे, नियती आपल्याला तिथेच थांबवते. तेव्हा समोर जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करायचा असतो. काहीही कल्पना नसताना आपण एकमेकांना भेटलो आणि आता तर एकमेकांच्या साथीने आयुष्यभराचा प्रवास करतोय, पती पत्नी म्हणून. या एवढ्या मोठ्या जगात आता आणखीन एक वेगळं जग तयार करतोय, आपल्या दोघांचं चिमुकलं जग. हो ना? त्याने विचारलं. ती लाजली. चला निघायचं खरेदीला. संध्याकाळी येताना मस्तपैकी बाहेरच खाऊन येऊ. चल. त्याने तिचा हात आपल्या हातात अलगद घेतला. ओळखीच्याच एका टेलर मावशींना सांगून आनंदीने घाईघाईने ब्लाऊज शिवून घेतले होते. त्यांनीसुद्धा 4 अधिक बायका कामाला लावून काम पूर्ण करून दिलं. आजूबाजूच्या घरांमध्ये आनंदीच्या लग्नाची बातमी पसरली. सगळ्यांना बरं वाटलं. नाही म्हटलं तरी सत्यजित काकांना आनंदीचं केवढं मोठं टेन्शन होतं. लेकीला नवरीच्या रूपात पाहून सत्यजितांना भरून आलं. एकमेकांना अंगठी घालून साखरपुडा करून घेतला. त्यानंतर हळद होती. थरथरत्या हाताने सत्यजितांनी जेव्हा हळद लावली तेव्हा आनंदीला एकदम रडूच कोसळलं. नूतनताईंनी सांभाळलं. आजूबाजूच्या 5 बायकांनी हळद लावली. बांगड्या भरल्या. ती रात्र आनंदीसाठी खूप वेगळी होती. उद्या आपलं लग्न होणार. मग काही दिवसांनी हे घर आपण कायमचं सोडून जाणार. नूतनताई तिच्या बाजूला बसल्या होत्या. ती नूतनताईंना म्हणाली, काकू, मुलींचं आयुष्य कसं असतं ना? ज्या घरात जन्म झाला, ज्या घराला इतके दिवस आपलं म्हटलं, ते एका दिवसात किती परकं होऊन गेलं. आणि कधीच न पाहिलेलं घर, सासर मनापासून आपलं करायचं. हो ना? हो ग बाळा, मुलींचं असंच असतं. पण खरं सांगू, हीच खरी गंमत असते. पण आम्ही तुला तिथे कधीच परकं वाटून देणार नाही हं. आम्ही आमची लेकच नेतोय घरी. तिला जवळ घेत नूतन काकू म्हणाल्या. तिला खूप रडू आलं. तुमच्या रूपाने मला आईच मिळाली काकू, ती म्हणाली. हो ना, मग आता काकू का म्हणतेस? आईच म्हण. ती पण छान हसली. शहनाईचे सूर वाजले तसे सत्यजितांच्या डोळ्यात पाणी आलं. या क्षणासाठीच तर हा देह एवढी वर्ष धरून ठेवला होता. विश्वराजांची लगबग चालली होती. नूतनताईसुद्धा गुरुजींना हे सामान दे, ते सामान दे करत होत्या. गिरीशचा तर वेगळाच गोंधळ चालला होता. फोटोग्राफरला सांगून असा फोटो काढ, तसा फोटो काढ. पण आज त्याला कुणीच थांबवत नव्हतं. जे काही आनंदाचे क्षण होते ते प्रत्येकाने आपापल्या परीने अनुभवायचे होते. कन्यादान करण्यासाठी सत्यजितांना व्हीलचेअरवरून बाहेर आणलं. थरथरत्या हाताने त्याने लेकीचा हात जावयाकडे दिला आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. वडिलांना रडताना पाहून आनंदी पण खूप रडली. नको रडूस बेटा, माझे दुःखाचे अश्रू नाहीत, आनंदाचे आहेत.
याच क्षणाची किती दिवस आणि किती वर्ष मी वाट पाहत होतो. विशू, तुझे उपकार किती जन्म घेतले तरी फिटणार नाहीत रे, सत्यजित म्हणाले. अरे बाबा, एवढी गुणी पोर आम्हाला देऊन टाकलीस, हे तू आमच्यावर केलेले उपकार नाहीत का? विश्वराजांनी हसत हसत मित्राला धीर दिला. पुण्यवचन झालं होतं, सप्तपदी झाली, एकमेकांना हार घालून झालं. पण मंगळसूत्र गळ्यात बांधताना मात्र शिरीषचा हात क्षणभर का होईना थरथरला. विधी चालू असतानाच त्याचा फोन वाजला. सारखा सारखा वाजत होता. गुरुजींना डिस्टर्ब झालं ते म्हणाले, अहो, शुभ प्रसंगाच्या वेळेस, तेही स्वतःच्या लग्न कार्याच्या वेळेस, हे फोन वगैरे जरा बाजूला ठेवायला काय होतं? थोडा वेळ तो फोन दुसऱ्याकडे द्या, नाहीतर बंद करून ठेवा. गुरुजी वैतागले पाहून चटकन गिरीश पुढे झाला. सॉरी हां गुरुजी, चालू दे तुमचं, असं म्हणत त्याने पटकन तो फोन उचलला आणि खिशात टाकला. पण फोन तर सारखाच वाजत होता, म्हणून त्याने फ्लॅप उघडून पाहिलं. त्याला धक्काच बसला. खुशीचा फोन होता. या अशा क्षणी खुशीचा फोन? काय झालं असावं? बरं झालं दादाने पाहिलं नाही. मोबाईल आपण उचलला. दादाने पाहिलं असतं तर तो विचलित झाला असता. आणि आता खुशी का फोन करते? आता तर तिने फोन करायलाच नको. ती तिच्या मार्गाने पुढे गेली आहे. दादा त्याच्या मार्गाने पुढे गेलाय, खूप पुढे. आता मागे येणं दोघांनाही शक्य नाही. मग असं असताना ती का फोन करते? एकदा डिस्कनेक्ट केला तरी दुसऱ्यांदा पुन्हा आलाच. शेवटी मग त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. लग्न लागलं. एकमेकांना घास भरवताना दोघांनी नावं घ्या असा आग्रह झाला. आनंदी, नाव घे ग बाई पटकन, सगळ्यांना भुका लागल्यात, नूतनताई म्हणाल्या. आनंदी थोडी लाजली. अगं घे ना, काल तुला आठवण केली होती मी एखादं नाव पाठ करून ठेव म्हणून. घे लवकर. अगं आनंदी, काही सुचत नसेल तर फक्त शिरीष असं म्हण. विश्वराजांनी साधा सरळ सोपा सल्ला दिला. नाही हा, मुळीच नाही आनंदी. ते कवितेत किंवा उखाण्यातच नाव घ्यायला हवं. दार अडवायला नणंद नसली म्हणून काय झालं? मी धीर आहे ना, तुला घरात प्रवेश करून देणार नाही हा. आणि हे बघ, सगळं व्हिडिओमध्ये शूट होत आहे, तेव्हा असंच नाव घेऊ नकोस. छान घे, गिरीश म्हणाला. नाव नको घेऊस, छानपैकी घे पाहू, गिरीश म्हणाला. आनंदीच्या तोंडून शब्दच बाहेर फुटत नव्हता. शेवटी शिरीषने टेबलाखालून तिचा हात हातात धरला. डोळ्यांनीच नाव घे असं सुचवलं. तिला थोडा धीर आला आणि मग तिने छान असं नाव घेतलं. राजासारखे सासरे, नाव त्यांचं विश्वराज. आभाळा एवढी मायाजीची ती सासू माझी खास. दीराच्या रूपात भाऊ आणि मिळाला मित्र. संसाराचं रेखाटते रंगीत सुखी चित्र. एवढी मायेची माणसं असताना भीती कसली मग? शिरीषरावांच्या सोबतीने थाटते आमचं चिमुकलं जग. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. शिरीषच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा सेंटीमीटरभर जास्त स्माईल आली. वा आनंदी, काय नाव घेतलंस? आता दादा तुझा नंबर. तुझं पण नाव होऊन जाऊन दे भारी. शिरीषने फार आढेवेढे घेतले नाही. जिच्या नावातच आनंद, जिच्यामुळे सुखाची नांदी. माझं चिमुकलं जग करेल आनंदी, ती माझी आनंदी. विश्वराजाने त्याचे खांदे थोपटले. पक्का हुशार निघालास. बाबा असं म्हणताच तो जरा लाजला. बाबा काहीतरीच काय, लाजत लाजत तो म्हणाला. अरे गंमत केली, पण छान नाव घेतलंस. तुझ्यातले हे कवितेचे गुण ठाऊक नव्हते मला. छान छान. सगळ्यांची जेवणं झाली. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. शुभेच्छा देऊन गावातले लोक निघून गेले. आनंदीचा गृहप्रवेश झाला. आनंदी आता सौ आनंदी शिरीष सावंत झाली. सत्यजितांनासुद्धा विश्वराजांच्या घरीच आणलं होतं. त्यांना मनापासून आनंद झाला होता. विश्वनाथसुद्धा आपल्या मित्राला दिलेल्या वचनातून आज मोकळे झाले. एक मोठी जबाबदारी निर्विघ्नपणे पार पडली, याचा त्यांनाही खूप आनंद होता. सगळेजण आरामात बसले. आनंदी, शिरीष, तुम्ही दमला असाल ना? वाटल्यास तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा आता. विश्वराज असं म्हणताच आनंदी आणि शिरीष एकमेकांकडे पाहू लागले. हो खरं, आता आपली खोली आनंदीची सुद्धा होणार. विचारानेच शिरीषला थोडं हसू आलं. आनंदी मात्र जरा बावरली. नाही नको काका, आम्ही बसतो इथेच, ती म्हणाली. बरं नूतन, मी काय म्हणतोय, आता परवा दिवशी सकाळी आपण निघूया. आज आणि उद्यामध्ये जी काही पॅकिंग करायची आहे, बांधाबांध करायची आहे ती करून ठेवा. आता फार थांबता यायचं नाही. अगं ऑफिसमध्ये खूप सारी कामं पेंडिंग पडली आहेत. तसे देशपांडे आहेत तिथे, पण आता तिथे काय सावळा गोंधळ चालला असेल कुणास ठाऊक. काही झालं तरी परवा निघायलाच हवं. ते ऐकताच आनंदीच्या मनात चलबिचल सुरू झाली. विश्वराजाने ती बरोबर हेरली. आनंदी, काळजी नको करूस.
बाबांना सुद्धा घेऊन जाणार आहोत आपण. कसं करूया? तू, शिरीष आणि नूतन एका गाडीतून जा. गिरीश दुसरी गाडी घेऊन येईल आणि मी सत्याबरोबर ॲम्ब्युलन्सने येईल. ठीक आहे, ते म्हणाले. अरे बाबांनो, तुम्ही निघा. माझी काळजी करू नका. गावात कोणाची तरी मदत घेऊन मी माझं कसं तरी निभावून नेईन. आनंदी, आता तू माझा विचार करायचा नाहीस बेटा. लग्न झालंय तुझं. एवढं म्हणेपर्यंतसुद्धा सत्यजितांना खोकल्याची उबळ आली. काय काळजी घेणार आहे सत्या तू इथे? आणि लोक का बरं तुझी काळजी घेतील? आम्ही सगळे असताना लोकांनी का काळजी घ्यावी? हे बघ, आनंदी मुलगी होती म्हणून लहानपणापासून ते आत्तापर्यंत तू तिची काळजी घेतली नाहीस असं केलंस का? नाही ना. जशी आम्ही आमच्या 2 मुलांची काळजी घेतली तशी तू तुझ्या मुलीची घेतलीस. तेव्हा आता जशी आमची काळजी घेणं हे आमच्या मुलांची आणि सुनेची जबाबदारी आहे, तशीच तुझी काळजी घेणं ही आनंदी आणि शिरीषची जबाबदारी आहे. तेव्हा तुझं कोणी काही ऐकणार नाही. मी सांगतोय तसंच होईल. बरं नूतन, जरा चहा कर गं. डोकं नुसतं चढलंय माझं. विश्वराजांनी असं म्हणताच नूतनताई उठल्या. थांबा आई, मी करते, आनंदी म्हणाली. आनंदीच्या तोंडातून आई अशी हाक ऐकताच नूतनताईंना आनंद झाला. अहो सुनबाई, थोडे दिवस जाऊ द्या. लगेच कामं नका करू, नाहीतर तुमचे पतिराज रागावतील आम्हाला. आनंदीला चिडवत नूतनताई म्हणाल्या. आई, उगीच काहीतरी बोलू नकोस. मी असं कधी म्हणालो? लटक्या रागाने शिरीषने विचारलं. बरं, मग तुझ्या बायकोला कामाला जुंपवू का? हसत हसत नूतनताईंनी विचारलं. नको, तिलाही आराम करू दे. तूही कर, मी करतो चहा, असं म्हणत तो उठला आणि किचनमध्ये गेला. इथे आनंदीची चुळबुळ सुरू झाली. आई, मी आले हं. त्यांना कदाचित चहा साखरेचे डबे माहीत नसतील. ती उठली तसे सगळे एकदम हसले. विश्वराजांच्या खांद्यावर हात ठेवत नूतनताई म्हणाल्या. अहो, तुमचा निर्णय अगदी योग्य होता. दोघे किती आनंदात आहेत. चहा घेऊन झाल्यानंतर शिरीष गिरीशला म्हणाला. अरे गिरी, माझा मोबाईल दे रे. काहीतरी महत्त्वाचे कामाचे फोन आले असतील. गिरीश एकदम गोंधळला. दादाने खुशीचे मेसेज आणि फोन पाहिले तर काय होईल या भीतीनेच तो म्हणाला. हो, माझ्या रूममध्ये ठेवलाय, आणतो, असं म्हणत चटकन तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याने मोबाईल स्विच ऑन केला. खुशीचे सगळे मेसेज डिलीट केले, कॉल डिलीट केले आणि त्यानंतर तिचा नंबर ब्लॉक करून दादाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून तिचं नाव डिलीट करून टाकलं आणि त्याचा फोन त्याला परत देऊन टाकला. आनंदीने सगळ्यांसाठी चहा आणला. तेवढ्यात विश्वराजांचा फोन वाजला. हां, बोला देशपांडे, काय म्हणता, कसे आहात? सर, तुम्ही कधी येणार? बरेच पेमेंट बाकी आहेत. बिल्स अप्रूव्ह करायची आहेत. तुम्हीसुद्धा नाहीत आणि शिरीष सरसुद्धा नाहीत. त्यामुळे सायनिंग सगळं बाकी आहे. तुम्ही आलात लवकर तर फार बरं होईल. होय देशपांडे, कळतंय मला. अहो, एका अतिशय महत्त्वाच्या कामात गुंतलो होतो, ते आज पूर्ण झालं. परवाला निघतो. परवापासून बॅक टू वर्क. सगळं पहिल्यासारखं. तोपर्यंत फक्त मॅनेज करून घ्या प्लीज, विश्वराज म्हणाले. काहीच प्रॉब्लेम नाही सर. बाकी सगळं ठीक आहे ना? देशपांडेंनी विचारलं. सगळं ठीक आहे, पण एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला आणि सगळ्या स्टाफला सुद्धा. विश्वराज असं म्हणताच देशपांडेंनी पटकन विचारलं. आनंदाची बातमी? कोणती सर? अहो, आपल्या शिरीषचं लग्न झालं. माझ्या मित्राचीच मुलगी आहे. लग्न अगदी साधेपणाने उरकून घेतलं आम्ही. तिथे आल्यानंतर रिसेप्शन मात्र मोठं करू हं. तुम्ही आज न चुकता स्टाफला मिठाईचे बॉक्स वाटा. सगळ्यांना माझ्याकडून ही आनंदाची बातमी कळवा, विश्वराज म्हणाले. देशपांडेंना पण आनंद झाला. कॉंग्रॅच्युलेशन सर. शिरीष सरांना आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. मी आता सगळ्यांना ही आनंदाची बातमी देतो. बरं, ठेवू मग फोन देशपांडे, असं म्हणत विश्वराजांनी फोन ठेवला. देशपांडेंनी पिऊन काकांना हाक मारली. पांडू, अरे इथे ये लवकर. सगळ्यांसाठी मिठाईचे बॉक्स घेऊन ये. आनंदाची बातमी आहे. देशपांडे सर असं म्हणताच सगळ्या स्टाफचे कान टवकारले. देशपांडे सर मध्ये आले. त्यांनी आनंदाची बातमी देऊन टाकली. सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतंच विश्वराज सरांचा फोन आला. त्यांनी बातमी सांगितली आहे की आपल्या शिरीष सरांचं लग्न झालं. त्यांच्या मित्राचीच मुलगी आहे. लग्न साधेपणाने झालं, पण रिसेप्शन मात्र ते इथे आल्यावर जंगी करणार आहेत. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सगळ्यांनी एक साथ टाळ्या वाजवल्या. शार्वीला पण आनंद झाला. अचानकच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. किती छान. पण ती लगेचच शांत झाली. विचार करू लागली.
पण मग असं होतं तर शिरीष सरांनी ही गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवली? ते तर म्हणाले होते की गावी जायचं तसं काही खास कारण नाही, फक्त घराची पूजा आहे म्हणून चाललो आहे. ते खोटं का बोलले असतील? आपल्याला का सांगितलं नसेल? त्यांचंही बरोबरच आहे. आपण हा प्रश्न विचारायलाच नको हवा होता. शेवटी ते बॉस आहेत आपले, आपण काय फक्त स्टाफ. त्यांच्या पर्सनल गोष्टी ते आपल्याला का सांगतील? पण तरीही माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी आहेत सर. आता यानंतर आपण ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त सरांशी काही बोलायचं नाही, त्यांना पर्सनल काही विचारायचं नाही असं शार्वीने ठरवून टाकलं. चला, एका जोडीचं तर जमलं. आता बाकी जोड्यांचं काय होतं ते पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढचे भाग चुकवू नका. रोज रात्री तुम्हा सगळ्यांच्या कमेंट वाचून खूप मजा येते. काही कमेंट तर एवढ्या छान असतात की दिवसभराचा कामाचा सगळा थकवा निघून जातो. तेव्हा कमेंट बाकी नक्की करा. आणि तुम्हाला या सगळ्या पात्रांपैकी कोणतं पात्र आवडलं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.